नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून उद्योजकांची आत्महत्या. कंत्राटदार हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंचं सरकारवर ताशेरे. सोलापुरात शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन. सोलापूर पुणे महामार्गावर पाखणी फाटा या ठिकाणी आंदोलन. माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओची चौकशी होणार. व्हिडिओ कोणी चित्रित केला याचा तपास होणार. विधिमंडळ सचिवालयातून चौकशीचे आदेश. पुण्याच्या जेजुरीत प्रहार जनशक्ती पक्षाचं चक्काजाम आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. हिंगोली नांदेड राज्य महामार्गावर शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध. संजय राऊतांचा आरोप. संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता. दिल्लीतील जेएनयूच्या कार्यक्रमात लावणार हजेरी. कार्यक्रमानंतर शिंदे भाजप नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. महादेव मुंडे सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणात गुन्हा नाही. पत्ते खेळताना मंत्र्यांचा व्हिडिओ कोणी काढला याची मात्र चौकशी होते. आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नवी व्यूहरचना. स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह. निवडणुकांसाठी तळागाळातील कॅडर ऍक्टिव्ह करणार. उद्या सर्व माजी आमदार खासदारांसोबत संवाद साधणार. बच्चू कडूंचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं पुन्हा एल्गार. मंत्री छगन भुजबळांनी केली भिडेवाडा आणि फुलेवाड्याची पाहणी. भिडेवाड्याच्या सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला. कोल्हापूरमध्ये खड्ड्यातील पाण्यात बुडून 2.5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू. टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात बाळाचं दुर्दैवी अंत झाल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित. सध्याच्या निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांनी निर्माण केलेली विंचवांची शेती. सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर जोरदार टीका. मंत्री उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार. येत्या 10 दिवसात सामंत राज ठाकरेंना भेटणार. मराठीच्या मुद्द्यानंतर पुन्हा युतीच्या चर्चा सुरू. पुण्यात प्रहार संघटनेकडून राज्य सरकार विरोधात आंदोलन. गुडलक चौकात भाजीपाला घेऊन आंदोलन. शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळालीच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन. नागपुरात गोडखैरी येथे प्रहारच्या वतीनं चक्काजाम आंदोलन. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. वसईमध्ये प्रहारचं चक्काजाम आंदोलन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर चक्काजाम. तर महामार्ग मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी. आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल. कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप. 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा कटकेंचा इशारा. मराठी माणसाला मारण्याची भाषा करणाऱ्या दुबेंना हिसका. संसदेत दुबेंना मराठी महिला खासदारांनी घेतला घेरावा. तर काँग्रेसच्या 3 महिला खासदारांनी दुबेंना संसदेत घेरलं. पुढील 2 दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची भेट होण्याची शक्यता कमी. कोकाटे आजपासून धुळे, जळगाव आणि नंदुरबार दौऱ्यावर. सांगली जलजीवन मिशन बिल संदर्भात जयंत पाटलांनी यापूर्वीच सावध केलं होतं. कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर जयंत पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल. यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईकांचा भाजपमध्ये प्रवेश. नवी दिल्लीतील पक्षप्रवेश सोहळा. तंत्रज्ञानाचे मूल्यांकन करणे आवश्यक. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे आव्हान. तर भारतीय महसूल संघाच्या वर्धापन कार्यक्रमात भागवतांचं मार्गदर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आज दिल्ली दौऱ्यावर. जेएनयू विद्यापीठात अध्यासन केंद्राचं करणार उद्घाटन. सिंधुदुर्गात वैभववाडी इथं अश्मयुगाकालीन कातळ शिल्प आढळले. तर 100हून अधिक ठिकाणी जांभ्या दगडांवर किंवा कातळावर आढळली कोरलेली शिल्प. छत्रपती संभाजीनगरात शाळांसाठी नवी नियमावली जारी. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह गुणवत्तेवर विशेष भर. परभणीतील जिंतूर तालुक्यातील नळकांडी पूल खचला. तर पूल बंद झाल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान.
छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण विभागाचं प्रादेशिक कार्यालय नावापुरतंच तर सहसंचालक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही कामाचे अद्याप आदेश नाहीत. बीडच्या अंबाजोगाईत गॅरेज चालकाला धमकी देत फोनपेवरून जबरदस्तीने उकळली 84,000ची रक्कम. अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना घेतलं ताब्यात. धाराशिवमध्ये कारखान्याकडून शेतकऱ्यांचं 8,16,00,000 ऊसाचं बिल थकीत ऊस बिलाचा प्रश्न घेऊन रणजित पाटील साखर आयुक्तांकडे. 7 दिवसात बिल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात श्रावणात अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नियुक्तीचा प्रकार उघडता सार्वजनिक बांधकाम विभागात 31 जणांची बोगस भरती. आरोपी लिपिकांविरोधात गुन्हा दाखल. निवृत्त पोलिसांवरही सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करावे. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकाचा निर्णय. तर यासाठी राज्य पोलिसांकडून कार्यप्रणाली जारी. पिंपरी चिंचवडमध्ये ऑनलाईन रमीतून तरुणावर 84 लाख रुपयांचं कर्ज. वेळीच सावध होऊन रिअल इस्टेटच्या व्यवसायातून फेडले 60 लाख रुपये. 11वीच्या तिसऱ्या नियमित फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर. तिसऱ्या फेरीची गुणवत्ता, निवड यादी आणि महाविद्यालयाचं कट ऑफ उद्या जाहीर होणार. संगणकाअभावी कोल्हापुरातील सदर बाजार येथील डिजिटल लायब्ररी बंद. तर निधी कमी पडल्याने लायब्ररीत डिजिटल साहित्याचा अभाव. त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 5 वाजेपर्यंत खुलं. श्रावणात भाविकांना दर्शनासाठी निर्णय. तर गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था. अतिमहत्वाच्या व्यक्ती वगळता VIP दर्शन राहणार बंद. चंद्रपूर गट आणि गणांच्या प्रारूप आराखड्यावर 23 आक्षेप. तर आक्षेपांवर 11 ऑगस्ट पासून सुनावणी. 18 ऑगस्ट रोजी अंतिम घोषणा. बीडच्या कारागृहात कैद्याकडे आढळला मोबाईल. कारागृह सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. चंद्रपुरात 5 दिवसीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन. रानभाजी महोत्सवात पहिल्यांदाच 5 लाखांहून अधिकची उलाढाल. महिला आणि पुरुष बचत गटाचा महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग. पैठणमध्ये आर्य चाणक्य शाळेच्या वतीनं गुणविकास शिबिर संपन्न. शिबिराचं उद्घाटन सरपंच स्वाती किशोर काळे, लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांच्या हस्ते करण्यात आलंय. रत्नागिरीच्या वाटत MIDC विरोधात स्थानिकांचा मोर्चा. तर रोजगारासाठी काही स्थानिकांचं समर्थन. बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंनी घेतला नुकसानीचा आढावा. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. बीडमध्ये टायगर ग्रुपच्या मदतीने कर्करोग पीडित महिलेला न्याय. महिलेच्या मुलाची अनुकंपा तत्वावर नियुक्तीस अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ. तर टायगर ग्रुपच्या हस्तक्षेपानंतर नियुक्ती. भंडाऱ्याच्या ग्रामीण भागात बस सेवा उपलब्ध. गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. तर चालक वाहनाचे गावकऱ्यांनी केलं स्वागत. हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांची शाळेला अचानक भेट. गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश. पावसामुळे थांबवलेले रस्ते काँक्रिटीकरणाची कामं ऑक्टोबरपासून पुन्हा हाती घेण्यात येणार. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. शिरपुरात वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की. वाळूचा ट्रॅक्टर घेऊन फरार. तर ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल. साताऱ्यात गणेशोत्सव काळात जबरदस्ती वर्गणी वसूल केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार. पोलीस प्रशासनाचा गणेश मंडळांना इशारा. छत्रपती संभाजीनगरातील दौलताबाद टी पॉइंट ते घाट मार्ग श्रावणात सोमवार आणि शनिवारी बंद. तर भाविकांच्या सुरक्षेसाठी 23 ऑगस्टपर्यंत मार्ग बंद. छत्रपती संभाजीनगरात 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश थांबवले. तर भौतिक सुविधा आणि प्राध्यापकांची नियुक्ती नसल्याने निर्णय. बीडच्या ज्ञानराधा सोसायटीत 3,500 कोटींचा घोटाळा. सुमारे 6 लाख ठेवीदारांची 3,500 कोटींना फसवणूक. 13 ते 18% व्याजांचं आमिष दाखवून लूट. मुंबई हायकोर्टाची केंद्र राज्याला नोटीस.
लंपी त्वचा रोगासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर. लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जनावरांच्या वाहतुकीसाठी नियमावली तयार. पुण्यातील साखर महासंघ आणि साखर कारखाने कर्मचारी संघटनांमध्ये 10% पगारवाढीचा करार. 1.25 लाख कामगारांना पगारवाढ मिळणार तर साखर उद्योगावर 419 कोटींचा बोजा पडणार. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदांसाठी रखडलेली भरती प्रक्रिया मार्गी लागली. अभियंत्यांच्या 169 जागांची भरती केली जाणार. एकनाथ खडसे, काय ही तुझी व्यथा? मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचलं. एकनाथ खडसेंना गुलाब देताना प्रफुल्ल लोंढांचा फोटो व्हायरल. पंकज देशमुख हत्या प्रकरणी जळगावात जामोद येथे मुंडण आंदोलन. दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून धरणे आंदोलन. संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडून शेगावकडे रवाना. पालखी जालना येथून जिल्ह्यात प्रवेश करणार. पालखी मार्गावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश. संत गजानन महाराज पालखीचं बुलढाण्यात आगमन. पंढरपूर येथून पालखी जिल्ह्यात परतली आहे. मलबार हिल परिसरातील फॉरेस्ट वॉकला उदंड प्रतिसाद. आतापर्यंत जवळपास 2 लाख पर्यटकांनी भेट दिली. निसर्गोन्मुक्त मार्गाला भेट देण्यासाठी ऑनलाईन बुकिंग. मुंबईकरांचा नेचर वॉकला मोठा प्रतिसाद. मराठा आरक्षणाचा निर्णय उच्च न्यायालयातच होणार. अंतरिम आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आरक्षणाविरोधातील याचिकांवर उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार. मुंबईतील रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प SRA पूर्ण करणार. 3 वर्षाचे आगाऊ भाडे विकासांकडून घेणार तर राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर. ई पास नेटवर्कमुळे रेशन दुकानदार त्रस्त. तांत्रिक अडचणींमुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद. समस्या सोडवण्यासाठी दुकानदारांकडून पत्रव्यवहार. हलगर्जीपणामुळे कंत्राट रद्द झालेल्या बेस्टच्या 100 बस आगारात पडून तर बसची लिलाव प्रक्रिया पूर्ण. प्राण्यांची विद्युत दहन वाहिनी लवकरच सुरू होणार. 2 ठिकाणी बसवण्यात येणार विद्युत दहन वाहिन्या. महालक्ष्मी येथील दहन वाहिनी ऑक्टोबरपर्यंत सुरू तर उच्च न्यायालयाला महापालिकेची माहिती. 6 फुटाच्या वरील मूर्ती नैसर्गिक स्रोतात विसर्जित होणार. त्याखालील सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात. उच्च न्यायालयाच्या सूचना. आमदार प्रवीण दटके आणि आमदार विकास ठाकरे यांना न्यायालयाचे समन्स. 8 आठवड्यात उत्तर सादर देण्याचे निर्देश. तर विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप. खडकवासला धरण क्षेत्रात 23.7 TMC पाणीसाठा. गेल्या वर्षीपेक्षा 60 TMCने पाणीसाठा जास्त. मुळा मुठा नदीत विसर्ग सुरू. फेस ॲपवर नोंदणी केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनाच ऑगस्टचं वेतन मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश. सर्व कर्मचाऱ्यांना फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग अनिवार्य. जिल्ह्यात पावसाची विश्रांती. हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलं होतं, मात्र पावसाने विश्रांती घेतली. साताऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील अनेक नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. नाल्याला पूर. राजुरा शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटलाय. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प 100% भरला. या भागातील शेतीसाठी मोठा दिलासा. पावसामुळे कोल्हापुरातील बहुतांश बंधारे पाण्याखाली. शिंगणापूर बंधाऱ्याचे खांब गायब तर रस्त्याचा काही भाग खचलाय. बुलढाणा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस. मन प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले तर अतिरिक्त पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय. कोकणाला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. किनारपट्टी भागातील लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. सकाळपासून महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, कोयना परिसरात मुसळधार पाऊस तर कोयना धरणातून 11,000 पाण्याचा विसर्ग कायम. मुंबईसह राज्यासाठी आज पावसाचा अलर्ट जारी. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा.
सोलापूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, खराब रस्त्यामुळे विद्यार्थी त्रस्त, पावसाच्या पाण्यातून शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास, प्रशासनाचं दुर्लक्ष. अमरावतीच्या धारणी अकोट मार्गावर दरड कोसळली, मेळघाटात मुसळधार पाऊस सुरू, दरड कोसळल्याने एसटी बस, खासगी वाहने अडकलीत. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात बोरगाव देशमुख मार्ग, पावसामुळे पाण्याखाली नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर, नाल्याच्या पाण्यातून 4 चाकी वाहून गेली, बचाव पथकाकडून नागरिकांची पाण्यातून सुरक्षित सुटका. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला, आज कोकणासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. आजपासून पुढील 4 दिवस समुद्राला भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावेत, महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन, अमरावती परतवाडा रोडवर बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 86% पाणीसाठा, तानसा तलाव ओसंडून वाहू लागले, तर पावसामुळे जलाशयातील पाणी पातळीत वाढ. नवी मुंबईत एपीएमसी बाजारात 1 रुपयाला लिंबू, पावसामुळे लिंबू उत्पादनावर परिणाम, व्यापारी चिंतेत. पैठणमधील कोळी बोडका गावात तुती लागवडीचं प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती. अमरावतीत 5 एकर सोयाबीनवर तणनाशकाची फवारणी, तर शेतीच्या वादावरून पिकांवर फवारणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ठाण्यातील रहिवासी संकुलातील इमारतीच्या मीटर बॉक्सला आग विझवण्याचं काम सुरू, आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. हिंगोलीच्या औंढ नागनाथ परिसरात दुचाकी आणि कारचा अपघात, दुर्घटनेत एकाचा मृत्यू. चंद्रपूरमध्ये अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू, दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. बीडमध्ये नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांसह मेडिकल चालक आणि आणखी 2 जण पोलिसांच्या ताब्यात, बीड शहर डीबी पोलीस पथकाची कामगिरी. छत्रपती संभाजीनगरात व्हॉट्सअॅपवरील एपीके फाईल ठरलीय घातक, फाईल डाउनलोड केल्यानंतर 9 लाख रुपये लंपास. रायगडच्या महाड MIDC मध्ये विनापरवाना अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई, 88 कोटी 92 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त, तर 4 जणांना अटक. आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाकडून अंबिका कला केंद्रात हवेत गोळीबार, बाळासाहेब मांडेकर यांच्याकडून नाचताना बंदूक काढून हवेत गोळीबार, बाळासाहेब मांडेकरांसह 3 जणांना अटक. नाशिकच्या अंबडमध्ये 2 टोळक्यांचा धुमाकूळ, पडोळा मळा येथे चहाच्या दुकानासमोर हाणामारी, तर हाणामारीमुळे परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपूरमध्ये शिक्षकांचं अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याची घटना, या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.